नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि 22/6/2023 रोजी एस टी महामंडळाचं एक परिपत्रक निघालं सर्व आगार प्रमुखांना. तर त्या आगार प्रमुखांना काढलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद केलं की 2016च्या कायद्यानुसार दिव्यांगजनाची एकमेव ओळख म्हणजे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड आपलं स्वावलंबन म्हणून जे मिळतं ते आपल्याला. हे UDID कार्ड काढताना आपल्याला माहिती आहे, आपण सिव्हिल हॉस्पिटलला जातो, त्याच्यानंतरची पूर्ण प्रोसेस करतो, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट घेतो, त्याच्यानंतर ते अपलोड करतो, मग आपल्याला स्वावलंबन आपलं ॲप्लिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्यानंतर काही दिवसांनी UDID आपल्याला संदेश येतो त्याबाबत की तुमचं UDID कार्ड आणि सर्टिफिकेट तयार आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला पोस्टाने स्पीड पोस्टाने पाठवलं जाईल. बऱ्याचदा असं होतं की असंख्य दिव्यांग यांना हे सगळं पोस्टाने येत नाही. तो आपला दोष नाही आहे, तो माझा पण दोष नाही, तो तुमचा पण दोष नाही. माझं UDID कार्ड 2018 पासून आत्तापर्यंत मला मिळालेलं नाही. माझ्याकडे जे आहे सर्टिफिकेट आणि कार्ड जे आहे ते फक्त मी प्रिंट करून घेतलेलंच आहे. ओके, एक गोष्ट ते परिपत्रक निघालं, त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की इथून पुढे UDID हे ग्राह्य धरलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, जे दिव्यांग 65% पुढचे आहेत त्यांना पण त्यांच्या साथीदाराला पण अशी वेगळी ओळखपत्राची गरज नाही, कारण आमचं ओळखपत्र कागदाचं असतं, ते फाटून जातं वगैरे या सगळ्या गोष्टी. हे झाल्यानंतर 65% पुढच्या डिसेबलच्या साथीदाराला आणि डिसेबलला आणि इतर डिसेबलला पण त्या UDID कार्डच्या आधारे ST महामंडळामध्ये सवलतीचा प्रवास करता येईल असं त्या सगळ्या परिपत्रकात लिहिलं. त्याच्यानंतर अचानकच काही दिवसांनी दुसरं एक परिपत्रक नाही म्हणतात त्याला, पत्र आलं. ते पत्र होतं भंडारा विभाग नियंत्रक यांना पाठवलेलं ST महामंडळाने. त्यांनी विचारलं असेल ना की असं दिव्यांगजनाच्या कार्डबद्दल वगैरे अडचणी येतात. तर त्या परिपत्रकामध्ये बाकी सगळं लिहिलं. हे लिहित असताना एक गोष्ट प्रकर्षानं लिहिली तिथं की UDID कार्ड हे मूळच पाहिजे, झेरॉक्स प्रिंट घेतलेलं UDID कार्ड ग्राह्य धरण्यात येणार नाही. कारण की आम्हाला शंका आहे की बरेच जण बोगस UDID कार्ड बनवून पण प्रवास करू शकतात. म्हणजे हे तर कुठंतरी झालं, हे तर पटलं. जे आम्ही नेहमी बोलतो ते कमीत कमी तुमच्या कागदावरती राहिलं की बोगस UDID कार्ड पण बनवलं जातं, बोगस समाज कल्याणचं सवलत कार्ड बनवलं जातं, इथपण ठीक होतं. आता बोगस UDID कार्ड बनतं, आनंदाची गोष्ट. हे तुमची जागरूकता या गोष्टीबद्दल मला छान वाटतं. आता याच्यासाठी अजून एक ST महामंडळाने परिपत्रक काढावं किंवा परिपत्रक नाही काढलं तरी तुमच्या आगार प्रमुखांना, नियंत्रकाला या सगळ्या गोष्टी आता व्हॉट्सॲप ग्रुप, ह्या सगळ्या गोष्टी, टेलिग्राम ग्रुप, मेल, हे सगळंच आहे. एखादा मेल करून टाका प्रत्येकी, बाबा ज्यांच्याकडं प्रिंटेड UDID कार्ड आहे त्या दिव्यांगजनांनी त्यांच्या स्वावलंबन वेबसाईटवर जाऊन त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवू द्या. त्यांच्या मोबाईलमध्ये स्वावलंबन वेबसाईटवर जाऊन UDID बद्दलची संपूर्ण माहिती दाखवावी, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, किंवा आता हे डिजिलॉकर आहे बरोबर, दुसरी गोष्ट की डिजिलॉकरमध्ये दाखवावे. हां, आणि त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, माझ्या सर्व दिव्यांग मित्रांना मी विनंती करतो आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर ॲप डाउनलोड करून घ्या. सोपं आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं, तिथं डिजिलॉकर लिहायचं, डिजिलॉकर डाउनलोड करायचं, त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा मेल टाकायचा आणि तुमचं एक पास टाकायचं. पास टाकल्यानंतर तुम्हाला OTP येतो. OTPनुसार दरवेळेस तुमचं डिजिलॉकर चालत असतं आणि डिजिलॉकर हे ऑथेंटिक आहे. आता हे आपल्या स्क्रीनवर दिसतं डिजिलॉकर. या डिजिलॉकरमध्ये जर मी होमला गेलो आणि होमला गेल्यानंतर जर म्हणजे मी सर्चमध्ये जातो, सर्चला गेल्यानंतर इथं जर समजा डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट आलं आहे, तिथं डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी याला जर क्लिक केलं तर इथं स्पष्ट लिहून येते की डिसेबल पर्सन्स आयडेंटिटी कार्ड अँड सर्टिफिकेट. इथं जे आपलं सर्टिफिकेट नंबर आहे, जे आपल्याकडे आहे तो सर्टिफिकेट नंबर इथं टाका. इथं ज्या वर्षी ते मिळालेलं आहे ते इथं टाका, परत तेच वर्ष इथं टाका आणि गेट डॉक्युमेंट म्हणा. गेट डॉक्युमेंट म्हणल्यानंतर हे डॉक्युमेंट डाउनलोड होतं आणि आपल्या इश्यूड डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होतं. हे इश्यूड डॉक्युमेंट्स आहेत. या इश्यूड डॉक्युमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी सेव्ह झालेल्या आहेत. हे इथं माझं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे जे मी डाउनलोड केलं 18 तारखेला आत्ताच, आणि हे माझं ID कार्ड आहे जे मी डाउनलोड केलं तर 12 एप्रिल 2021ला, बरोबर. कशामध्ये? डिजिलॉकरमध्ये. तर त्या दिव्यांगजनांना सांगा तुम्ही की दादा मला तुझ्या हे जे प्रिंट घेतलेलं आहे ना याचा डाऊट येतो आहे, तर त्याच्यामुळे तू काय कर की मला तुझं डिजिलॉकरमधलं दाखव,
कंडक्टर पण कन्फर्म होईल आणि दिव्यांग पण खुश होईल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या दिव्यांगजनाला जे बोगस फायदा घेतात ते बोगस गटतील. फक्त गटल्यानंतर सोडू नका, चांगली सजा द्या, चांगली. कारण आमच्या हक्काची भाकरी खोटं बोलून, खोटारडेपणा करून, मॅनेज करून जे काय असेल ते आमच्या हक्काची भाकरी चिंताय का तुम्ही? ओढून घेताय का तुम्ही? साधं सोडू नका, चांगली सजा द्या. पुन्हा डेअरिंगच नाही केली पाहिजे पुन्हा डुप्लिकेट आणि बोगस करण्याची. तर त्यात आता हे किती सोपं आहे बघा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारताय ना की ते प्रिंट केलेलं जमणार नाही, मग हे पॅन कार्डची वेबसाईट आहे माझ्यासमोर, इथं लिहिलं आहे ई-पॅन डाउनलोड करा, मग ते पण जमायला नाही पाहिजे. आता त्याच्यानंतर माझी इथं आधार कार्डची वेबसाईट आहे, आपण पाहतो ही आधार कार्डची वेबसाईट आहे. माझ्या आधारमध्ये पण मला माझं आधार डाउनलोड करून घेता येतं, मग हे पण नाही जमणार का? इथं लिहिलं आहे आधार डाउनलोड करा, मग हे पण नाही जमायला पाहिजे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत डाउनलोड केलं जमत नाही आणि प्रिंट केलं. हे आनंद आहे, म्हणू शकत नसला तरी आनंदाची गोष्ट आहे की म्हणा. ह्या म्हणण्यामुळं बोगस गट्टील, बोगस. कारण मूळ आम्ही आहेत, आम्हाला माहिती आहे मूळची अडचण, मूळचा त्रास, हे सगळं आम्हाला माहिती. बोगसला काय माहिती? झालं फायदा घेण्यासाठी छान मूळ एसटीमध्ये कोपऱ्यात उभारणार आणि बोगस स्टाईलमध्ये सीटवर बसणार. त्याच्यामुळे हे व्हायला पाहिजे. हे झाल्यानंतर मूळ दिव्यांगजनाला फायदा होईल आणि बोगस धरले जातील. माफ करा मित्रांनो, थोडीशी चिडचिड होते, याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय, सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. तर एस टी महामंडळाने या सूचना देणारं एक पत्र काढलं तर खऱ्या दिव्यांगजनाला न्याय मिळेल, जो की दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार मिळालाच पाहिजे आणि बोगस दिव्यांग हे धरलेच गेले पाहिजे. हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर मध्ये एक डिक्लेअर झालं की ज्यांनी दिव्यांगजन प्रमाणपत्र देऊन नोकरीला वगैरे लागलेले, पुढं काय झालं माहीत नाही, काढा, शोधून काढा आणि कडक सजा द्या, कडक. साधी नको, हे असं केलं, हे पत्र लिहिलं, ते केलं, 2 महिन्याचा पगार दे, मला अजिबात नको. हायर हायर पनिशमेंट, ताकी बोगस करण्याचं कोणी डेअरिंग करू नये. 80% दिव्यांग, 90% असलेला दिव्यांग कसा जगतो एकदा जाऊन बघा, कळत. 1500 रुपये पेन्शन आली तर खुश होणारा दिव्यांग कसा जगतो एकदा बघा, कळत. काय लागतं तुम्हाला? सॉरी. तर या प्रकारचं जर झालं तर आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक दिव्यांगजनाने स्वतःचं UDI कार्ड डिजी लॉकरमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हा एक परत STवरचा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.